तर मला सांगा, हे निवेदन या ठिकाणी लावलेलं आहे, चोरीच्या घटना आपल्या घरी झालेल्या आहे. त्या अनुषंगानं हे जे निवेदन लावलं, या निवेदनामध्ये तुम्ही काय म्हटलेलं आहे आणि का लावलं? एक 5 महिन्यापूर्वी एक मोठी चोरी झाली. त्याच्यामध्ये जवळपास 10 लाख रुपयाचं माझं नुकसान झालं त्या चोरांमुळे आणि त्याची तक्रार केली. त्याच्यानंतर 3 वेळेला चोर येऊन गेले. कडी कोंडे तोडले, त्याच्यानंतर CCTV नेले. मग त्याची तुम्ही तक्रारही केली नाही आणि मी म्हणलं यार हे असं सारखं जर होत राहिलं तर कसं व्हायचं. म्हणून मी बसल्या बसल्या एक निवेदन तयार केलं. म्हणलं आपण हे लावून तर बघूया काय होतं. मग त्याच्याप्रमाणे मी ते लावलं. 1.5 महिना झाला त्याला लावून. तर आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा काय हे म्हणा की चोर या 1.5 महिन्यात चोर इकडे फिरकले सुद्धा नाही. आता त्यांना काय वाटतंय, शेजारी मोठे मोठे 2 भिंती आहेत, समोर जागा आहे आणि घरामध्ये कोणी नाहीये यांच्या, म्हणून त्यांना वाटतं एक आदर्श जागा ही चोरी करण्यासाठी, म्हणून ते 2-3 वेळेला येऊन गेले. पण त्यांच्या पदरी निराशाच झाली. मग त्याच्यामुळं मला हे ग्रिल करावं लागले, सेफ्टी डोअर करावं लागले. मी 40 वर्षापासून या घरामध्ये राहतो. 40 वर्षात असं कधीही झालं नाही, पण हे झालं. त्याच्यामुळे हे निवेदन मी केलं बुवा त्यांना की नका करू हे असं. फायदा झाला याचा सगळं? आपण फायदा झाला असं निश्चित म्हणू शकतो, कारण 1.5 महिना झाला लावून. 1.5 महिन्यात कुठलीही चोरी नाही, काही नाही, काही. म्हणजे आपण असं समजूया की हा फायदाच आहे आपला. एकूण 3 चोऱ्या झालेल्या आहेत तुमच्याकडे. तर त्यामध्ये अगोदर जी चोरी झाली त्यामध्ये काय काय गेलं आणि त्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आहे सध्या? ती जी 5 महिन्यापूर्वी जी चोरी झाली त्याच्यामध्ये 9 तोळे सोनं, 65,000 रुपये कॅश आणि चांदीचे निरंजन्या, बगवे, कमळं असं बऱ्याच आयटम ते चांदीचे घेऊन गेले आणि त्याचा तपास अजून चालू आहे. त्याचा तपास काही झाला नाही पूर्ण. यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही लिहिलेलं आहे की तुम्ही चोर असलात तरी तुम्हाला हे वाचता येईल असं मी नक्की समजू शकतो, असं एक म्हटलेलं आहे. आणि दुसरं, शस्त्र परवानाचा इशारा दिलेला आहे. याचा अर्थ काय समजायचा चोरट्यांनी? म्हणून चोरट्यांनी अर्थ काय घेत, चोरट्यांसाठी काही हे दिलेलं नाही त्याच्यामध्ये. आजकाल सगळे लोक शिकलेले आहेत, सवरलेले आहेत असं माझा एक विश्वास आहे, कारण कोणी अनपढ नाहीये. त्याच्यामुळे हा लिहिलेला. आणि शस्त्र परवाना हा माझ्याकडे आहे म्हणून मी ते टाकलं की बाबा माझ्याकडे शस्त्र परवाना पण आहे, जर तुम्ही सापडला तर उगाच हे व्हायचं. तेवढ्या त्याचा उद्देश एवढाच आहे, बाकी काय उद्देश नाही त्याच्या मागे. की चोर शिकलेले आहेत असं माझी खात्री आणि विश्वास आहे. आपलं मी ललित रामकृष्ण हट्टेकर.